राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूया। राम मंडळी, रामकृष्ण हरी। स्वागत आहे तुमचं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात। मी हार्दिक जोशी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बघा ना मंडळी, आता आळंदीहून निघालेली पालखी ही वेळापूरच्या दिशेने निघालेली आहे। या भक्त संप्रदायाकडे बघताना बघा ना काय वाटतं। हातात टाळ, ढोलकी, सगळे मृदुंग घेऊन सर्व आपला भक्त संप्रदाय हा पालखीच्या दिशेने निघालेला आहे। ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, तापलेले रस्ते आहेत, कशाची पर्वा न करता आपली भक्त मंडळी आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी निघालेली आहेत। पण बघा ना, यांच्याकडे बघताना आपल्याला खरंच आपल्या त्या विठ्ठलाचा हेवा वाटतो की 28 युग ज्याने आपल्या पायाखालची वीट सोडली नाही आणि त्याच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या भक्तांनी देखील कित्येक वर्ष त्यांच्या पायाखालची ही वारीची वाट सोडली नाही। पण मंडळी, हे सगळं करताना आपण आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। चला तर मग या कार्यक्रमात आपण या सर्वांना म्हणजे सर्व भक्तांना विचारूया की तुमची तब्येत कशी रे बाबा। काय मग विचारायचं का? काय चालते ना बा? हो चालते की। विठ्ठल विठ्ठल आपले वारकरी सातत्याने त्यांची दिंडी न थांबवता पुढे चालत चालले आहेत आपल्या माऊलीच्या भेटीसाठी। चला आता आपण दिंडीत जाऊ आणि विचारूयात की त्यांची तब्येत कशी आहे। या नमस्कार। बघा, मी महाराष्ट्र शासनाकडून आज आलेलो आहे खरं तर वारीत, आणि त्यांच्यामुळे मला हे सौभाग्य मिळाले की तुमच्या दिंडीमध्ये मला सामील होता आलं। वारी करत असतो पण त्याचबरोबर आपली तब्येत सुद्धा जपणं फार गरजेचं असतं। आणि आता तुम्ही बघितलं असेल की पदोपदी कुठे कुठे आपले वैद्यकीय चाचणी केंद्र आहेत जे महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिले, जिथे एक मसाजच्या खुर्च्या सुद्धा ठेवलेल्या आहेत, मोफत औषध वाटप आहे आणि तुमचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला विचारतात की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे। महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या जागेत शासनामार्फत जे मेडिकल कॅम्प ठेवल्यात, पहिल्यांदाच असं मुख्यमंत्री आहे की ज्यांनी वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय केली आहे, शेडची सोय केली आहे, शिवाय खाण्यापिण्याची सोय केली आहे आणि मेडिकलची उत्तम काळजी घेतली आमची। छोटासा आपण खेळ खेळूयात। मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला, बघा 3 प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत आणि खूप सुंदर उत्तरं दिलीत तर आमच्याकडे तुम्हाला भेटवस्तू देणार आम्ही। मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसते? अंधुक येते, बरोबर, तेच म्हणजे अधूर दिसतं, बरोबर। दारू मुक्ती करायला काय मदत होईल? हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर। संतांच्या संगतीमुळे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यापासून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, बरोबर आहे, त्या ज्ञानामुळे ते ज्ञान पैका बरोबर नाही मनी आत्या तरी संत या बद्दल नाही, अतिशय सुंदर आणि छान तुम्ही उत्तर दिलं। तर तुम्हाला आमच्याकडून एक भेटवस्तू, तुम्हाला आमच्याकडनं विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात होते तेव्हा त्यांच्या पाठी एक चोर लागले होते। तेव्हा त्यांनी याच इथून असा एक धावा केला होता जाताना, तर तोच तेव्हापासून एक सोहळा केला जातो। तो म्हणजे काय, तर पांडुरंगाचा धावा। तर तोच धावा सोहळा आता आपल्या मागे चालू आहे आणि ती परंपरा तेव्हापासून कायम आपल्या भक्तांनी टिकून ठेवलेली आहे। त्यात मंडळी तुम्ही सुद्धा बघा तो धावाचा सोहळा। विठ्ठल विठ्ठल म्हणजे तुमच्या महाराष्ट्र शासनाचे तुम्ही प्रशासन आहेत, पोलीस आहात तुम्ही, जे सदैव तत्पर असतात आपल्या भक्तांसाठी। आता तर तुम्ही भक्तांसाठी दिवस रात्र इथे तुम्ही सुद्धा तुमचं घरदार सोडून आज एकाच ठिकाणी किंवा तुमची जिथे ड्युटी असेल तिथे तुम्ही जाता। फक्त म्हणजे एक ड्युटी म्हणून आम्ही नाही तर एक आनंद म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि आनंदाच्या स्वरूपामध्ये आम्ही ड्युटी पण करतो आणि आनंद देखील होतो। वा, तर आम्हाला खरं तर त्याचा अभिमान आहे खरं तर। आणि आज आम्ही ठरवूनच विचारलं की नाही, आज आम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारणार, नेहमी पोलीस प्रश्न विचारतात, आता काही प्रश्न तुम्हाला विचारतात आणि आज तुम्हालाच उत्तर द्यायचे आहेत। ते जर तुम्ही बरोबर दिली तर आमच्याकडनं एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तुम्हाला देणार। तर आता आपण म्हणजे तुम्ही वनरक्षक आहात तर तसंच विचारूया, मलेरियाचे खास लक्षण कोणते? वा वा वा, चला म्हणजे एक उत्तर तुम्ही बरोबर दिलात। गरोदर महिलांनी कधी पहिली तपासणी करावी? बरोबर आहे। तुमच्या माध्यमातून ज्या नवीन मुली आहेत त्यांना सुद्धा हे कळणं गरजेचं आहे फार, की आमच्याकडनं तुम्हाला थँक्यू। सुख करता दुख हरता वार्ता विघ्न
सुंदर